मुंबईच्या आझाद मैदानात होमगार्ड आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी जे ते आंदोलनाच्या भूमिकेत उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या तिथूनच आढावा घेतोय। विशेष बाब म्हणजे त्यांच्या मागण्या सुद्धा या ठिकाणी बॅनरबाजी करून लावण्यात आलेल्या आहेत। होमगार्ड कायद्यात बदल, 365 दिवस काम जे ते कायमस्वरूपी करा, त्यानंतर वयाच्या अटीचा मुद्दा आहे, पेन्शनचा मुद्दा आहे, सेवानिवृत्तीचा मुद्दा, अशा अनेक मागण्या घेऊन ही सगळी मंडळी आजपासून आंदोलनाला उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात इथं जे ते आंदोलन करते सुद्धा उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काही महिला सुद्धा या आंदोलनात सामील झालेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे की महाराष्ट्रभरातून ही सगळी मंडळी आता एकत्र येऊन आंदोलनाच्या भूमिकेत आलेली पाहायला मिळते। या आधी सुद्धा हे आंदोलन जे ते झालं होतं, याचे मुद्दे जे ते विधिमंडळात चर्चेले गेले होते, पण तोडगा निघाला की या संदर्भात आपण या सगळ्यांची बातचीत करूया। तुमचं नेमकं नाव काय, कुठून आलात आणि काय प्रामुख्याने मागणी? मी डॉक्टर रामलिंग पुराणे, समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान। होमगार्ड बांधव एक समाजाचा घटक आहे आणि त्या समाजाच्या घटकावर जे आपत्तीजनक परिस्थितीमध्ये सेवा देणाऱ्या होमगार्ड बांधवावरच आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 6 वर्षापासून आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत होतो। ह्याच मैदानामध्ये 2020मध्ये बसव प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली, माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये जवळपास 4 महत्त्वाच्या मागण्या आम्ही मान्य करून घेतल्या। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे होमगार्ड बांधवांना आत्तापर्यंत विमा कवच नव्हता, त्या होमगार्ड बांधवांना 50 लाख रुपयेपर्यंत विमा कवच आम्ही मंजूर करून घेतलं। त्याचबरोबर 8,500 लोक विविध कारणाने अपात्र ठरवण्यात आलेले होते, ते 8,500 लोकांना आम्ही पूर्ववत कामावर घ्यायला लावलं। दुसरी बाजू म्हणजे जे समादेशक पद असतात त्यांचे ते पद काढून टाकण्यात आलेले होते, ते पद आम्ही पूर्ववत करण्यात आलं। यासह विविध 3-4 मागण्या जे आहेत त्यावेळेस आम्ही मंजूर करून घेतलं होतं तत्कालीन सरकाराकडून। त्यानंतर जे प्रलंबित जे मागण्या आहेत, जो होमगार्ड कायद्यामध्ये बदल, होमगार्ड संघटना ही 6 डिसेंबर 1946ला स्थापन झालेली संघटना। 47-47ला जो होमगार्ड ॲक्ट 46 आणि 47चा जो शेरा वडलेला बेसमेंट हा 46 आहे, म्हणजे ब्रिटिशकालीन ॲक्टनुसार हे कामकाज चालू आहे आणि या ब्रिटिशकालीन ॲक्टमुळं ह्या होमगार्ड बांधावर जे पिळवणूक चालू आहे ते अद्यापपर्यंत थांबलेलं नाही। 1947, 1953 हे फक्त कायद्याचे पानं बदलले, परंतु कायद्याचा जो मसुदा आहे, जो घटना जो बनवलेला आहे तो ऑन दी बेसिस ऑफ 1946 म्हणजे ब्रिटिशकालीन कायद्यातलाच तो घटना आहे। त्यामुळे ह्या होमगार्ड लोकांची पिळवणूक आज तागत चालू आहे। तर आमचं प्रांजळ मत असं आहे की या होमगार्ड कायद्यामध्ये जो कायदा आहे तो कायदा बदलणे गरजेचं आहे। त्यामुळे जोपर्यंत कायदा बदलणार नाही तोपर्यंत त्यांची पिळवणूक थांबणार नाही आणि ह्या लोकांना 365 दिवसाचं काम, आज ह्या लोकांना वर्षातून जे भाजप सरकारने 180 दिवस काम देऊ केलं होतं, परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी तिजोरीवर भर पडते म्हणून काही 51-52 दिवसच काम आणून ठेवलं होतं। त्या संदर्भात आम्ही तत्काल 5 जानेवारी 2021 रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांची भेट घेतली, मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि तो स्टे उठवण्याचा प्रयत्न केला। स्टे उठलाही, परंतु स्टे फक्त कागदोपत्री उठला। ह्यांना जो 180 दिवस काम मिळायचा तो 180 दिवस पण काम आता मिळत नाही। आणि दुसरी बाजू अशी आहे की जर समजा होमगार्ड ज्यावेळेस त्यांना बोलवलं जातं की तुम्हाला कामावर यावं लागेल, तर त्यांना तात्काळ हजर व्हावं लागतं, असा हा कायदा आहे। आणि तात्काळ हजर होत असताना दुसऱ्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणाहून काम सोडून ह्या ठिकाणी काम यायचं म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं। आणि मुळात हे काम करून जर कर्त्यावर हजरही जरी झाले तरी यांना मानधनसुद्धा वेळेवर मिळत नाही। त्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुरावामध्ये महिन्याच्या दर 5 तारखेला म्हणजे महिन्याच्या 5 तारखेला यांचं मानधन रिलीज करण्यात यावं असे आदेश असतानाही आज तागायत जो मार्च-एप्रिलमध्ये जे 10वी परीक्षेचे 10वी-12वीचे परीक्षा झाले, नवरात्रचे ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव आहेत त्या उत्सवाचे जे बंदोबस्त त्यांनी केलेले आहेत त्याचे मानधन अद्यापर्यंत त्या लोकांना दिलेले नाही। तर खंतीची बाब आहे। दादा, कुठून आलेला आहात आणि किती वर्ष या सेवेत आहात आणि आता काय नेमकी भूमिका आहे तुमची? 365 दिवसामध्ये एकही लवकर कोणाचे पैसे आलेले नाही आहेत। का आलेले नाही? तुम्ही महाराष्ट्रामध्ये शासनामध्ये महाराष्ट्र होमगार्डांमध्ये आत्तापर्यंत 365 दिवसामध्ये एकदाही सुद्धा पैसे आलेले नाही आहेत। एकदासुद्धा पैसे आलेले नाहीत। का आलेले नाही आहेत? का वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नाही का? मग घर कसं चाल? आमचं घर चालतच नाही ना त्यावेळेस। कसं चालणार? तुम्ही त्यांना ड्युट्यात द्यायचे नाही आहे त्यांना, तुम्हाला त्या शासनामध्ये तुम्हाला हर एक बंदोबस्त करायचे। इतर आता पॉस्कोसुद्धा आता किती गुन्हे वाढायला लागले आहेत। महाराष्ट्र होमगार्ड लोक किती जण आहे? 55,000 लोक आहेत आणि त्यांना आता घरात बसवायचं म्हटल्यावर किती आता अजून नवीन भरती करायला चाललेत। कशासाठी भरती करताय तुम्ही?
जर त्यांना ड्युटी भेटून सुद्धा त्यांना ड्युटी पैसे त्यांना टायमाला भेटत नाही. जानेवारी झालं, फेब्रुवारी झालं, मार्च झालं, एप्रिल झालं, आता हे मे महिना आहे, त्याच्यामध्ये अजूनसुद्धा माझा पैसा दोन इलेक्शनचे बंदोबस्त केलेत आत्तापर्यंत, तरीसुद्धा पैसे आलेले नाहीत. त्याच्यामध्ये परीक्षा बंदोबस्त केलेत 10वी 12वीचे, त्याचेसुद्धा पैसे अजून आलेलेच नाही आहे. गणपती नवरात्र गणपतीचे वेगळे ते पण सुद्धा लेटच येतात. सगळ्यात मेन मुद्दा कसा आहे, जेवढे तर मुंबईमध्ये आहेत, महाराष्ट्र होमगार्डमध्ये लोक आहेत, त्यांना तुम्ही ड्युटीवर पण तुम्ही हे करत असताना तुम्ही पैसे टायमाला देणार नाही, मग तुम्ही बोलत आहेत तरी कशाला? हां, जर तुम्हाला ड्युट्या द्यायच्या वरचे लोक बसलेले आहेत, हां, त्यांना कशासाठी ठेवलेले आहेत? त्यांच्या रँकचा पॉवरचा अर्थ काय? मी जर एखाद्याला अडचण येते तर ते दूर करण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही दूर करू शकणार नाही, जर तुम्ही पैसे तर तुम्ही टायमाला देऊ शकत नाही आहे, तर तुम्ही कशाला तिथे त्या जागी तुम्हाला पगारी अधिकारी लोकांना पैसे द्यायचे का? त्यांच्या टायमाला त्यांचे पैसे व्हायचे का? मानसेवी अधिकारी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मानसेवी कर्मचारी आहेत, जवान आहेत, त्यांचे पैसे तुम्ही टायमाला जर देऊ शकत नाही तर तुम्ही कुठल्या बेसिकवर तुम्ही त्या हेडक्वार्टरला तुम्ही पैसे परमनंटवाले पैसे कुठल्या बेसिकवर तुम्ही घेतात? आमच्यामुळे घेतात तुम्ही. आम्ही ड्युटी करतोय म्हणून तुम्हाला पैसा तुमचा पगारी म्हणून तुम्हाला पैसे देत आहेत. खरं तर अगदी वयस्कर आहे तुम्ही. किती वर्ष ड्युटी केली, काय अडकलंय, पेन्शन मिळते का, सेवानिवृत्ती झाली आहे का, सगळेच प्रश्न तुम्हाला विचारायचे वाटतात. हो, विचारा ना. काय आता 1991 साली होमगार्डमध्ये भरती झालो. मी राजेंद्र मुरलीधर आस्तकर, पुणे शहर होमगार्ड अनायुक्त अधिकारी. होमगार्डची जी अडचण आहे आत्तापर्यंत कोणती सोडवली नाही आहे. होमगार्डच्या अडचणी ह्या पूर्णपणे सोडवल्या पाहिजेत. प्रत्येक जिल्हा वाईज होमगार्ड 33 जिल्ह्याचे होमगार्ड आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या होमगार्डमधला कायमस्वरूपी त्यांना ड्युटी देण्यात यावी. आणि जे सेवानिवृत्त झालेले वर्ष 55 वयाला सेवानिवृत्त केलं, 58 ते 60, पण आता इथे त्याप्रमाणे इथे चाललं व्हायला पाहिजेत. जे सेवानिवृत्त तुमचे किती पैसे राहिले असा अंदाज वाटतोय तुम्हाला? पैसे राहिले जेव्हा काय आम्हाला नाही का 15 रुपयापासून केलेली आम्ही. 15 झाला, 45 झाला, 90 झाला, 200 400 आर पाटील साहेबांनी केला. नंतर मग होमगार्डच्या 277 पण 677 परमानंट झाले. मग 1283 याप्रमाणे झाला होमगार्डला. म्हणजे 15 रुपयापासून सुरू केलेली ड्युटी ही 1283 पर्यंत आली. पण ते पैसे नियमित यायचे का? कारण की हे म्हणतात नियमित येत नाहीत पैसे. होमगार्ड 4-4, 6-6 महिने होमगार्ड ड्युट्या करून, बंदोबस्त करून, पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा पोलिसांना पगार मिळतो. होमगार्डला का जे ऑफिस स्टाफ असतो त्यांना पगार मिळतो, पण होमगार्ड लोकांना मिळतच नाही. ड्युटी असतील तेव्हा देणार. 4-4, 6-6 महिने रांग. एवढे वर्षे संसाराचा रणगाडा मग कसा ओढला तुम्ही, आणि आता नियोजन काय आहे, कसं जगता? मी रणगाडा वगळायचं म्हणजे पुणे शहरामध्ये 150 पेपर लाईन. सकाळी 4:30-4ला उठायचो मी, 10 वाजेपर्यंत पेपर लाईन टाकायचो. बंदोबस्त लागला की ड्युटीवर जायचं. ज्या पोलीस स्टेशनला 9:30 पावणे 10पर्यंत मी सांगणार की बाबा 10 वाजेपर्यंत येईल. मग ते DO असतात पोलीस स्टेशनचे, ते म्हणतात की बाबा आस्तकर तू इथं पेपर टाकतोय ना, तू काम कर, तू ये म्हणले, सही मारून जा. ड्युटी दिला जिथे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ड्युटी कर. मी करत आलो आणि माझे प्रमाणपत्र 1 मिनिट. आपण जर पाहिलं तर खरं तर अत्यंत आश्चर्याची बाब आहे. 15 रुपयापासून सुरू झालेला प्रवास 1283 पर्यंत आला. सेवानिवृत्त होऊन सुद्धा दगडूशेठ गणपती, आळंदी देवस्थान या ठिकाणी मी सेवेत आहे. अजून सेवा आहे. आपण जर पाहिलं अनेक प्रमाणपत्र यांचं नाव सुद्धा आहे, आस्तकर राजेंद्र मुरलीधर, पुणे शहर. विशेष बाब आहे कारण की अगदी 91 पासूनची नोकरी आत्तापर्यंत आलेली आहे. पुण्याचं प्रसिद्ध असं देवस्थान म्हणून दगडूशेठ मंदिराला पाहिलं जातं, तिथून प्रमाणपत्र आलेलं आहे. पण जो वेतन असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर जी काही मदत असेल ती पोहोचत नाही. त्यामुळे आता इथे या सगळ्या तरुणाईसोबत आंदोलनात उतरलेले हे सगळे बाबा पाहायला मिळतात. अनेक वयस्कर वयोवृद्ध ह्या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही पण डोक्यावर टोपी घालून कुठून आला? अहमदनगर. किती वर्ष सेवा केली? मी 36 वर्ष सेवा केली होमगार्डची. आता काय मागणी आहे? आता काय होमगार्डला नवीन होमगार्डला 365 दिवस काम द्यायला पाहिजे. त्यांचे पेमेंट वेळेवर व्हायला पाहिजे. तर जुन्या लोकांना काहीतरी मानधन द्यायला पाहिजे. हाजरीनं काम केलेलं आहे आणि आम्ही एक सेवा म्हणून केले, पैशासाठी काम केलं नाही.
तर आमचं आता शासनाने रस्त्यावर किंवा कलाकाराला सगळ्यांना दिलेलं आहे. फक्त होमगार्ड माझी होमगार्डचा विचार झालेला नाही. तर आम्ही आज आमचे काही भाऊ गेलेले आहेत, त्या ताई आहेत त्यांच्या, आज विधवा आहे, मुलं आहे त्यांचा काहीतरी विचार व्हायला पाहिजे का नाही. म्हणजे आमचासुद्धा आम्ही आता 65-70च्या आसपास गेले. मग आमचं जीवन आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे का नाही शासनाने, हा विचार करावा, आमची एवढीच विनंती आहे. अगदी महत्त्वाची मागणी आहे की अधिक सांगायचं आहे, जे कोरोनाच्या काळात होमगार्ड गेले, महिला गेलेल्या आहेत, त्यांना तर काही मिळालं पण नाही. त्यांचं घर एवढं उघड्यावर पडलं की होमगार्डची कोणती शासनाने आत्तापर्यंत कोणतं लक्ष टाकलं नाही आहे. शासनाने लक्ष होमगार्डसाठी करावं. जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा होमगार्ड लोकांना पेन्सिल बेनिफिट देण्यात यावे. आणि जे आता ड्युटीवर आहेत, ड्युटी करत राहिलेले आहेत, त्याला कायमस्वरूपी 365 दिवस कंटिन्यू प्रत्येक पोलीस स्टेशनला, रेल्वेला देण्यात यावे, हेच मागणी आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. खरं तर प्रत्येक सण असेल, प्रत्येक बंदोबस्त असेल, तेव्हा पोलिसांच्या खांद्याला खांदे लावून ही सगळी होमगार्ड मंडळी आपल्याला बंदोबस्ताला पाहायला मिळतात. पण आता त्या बाबांनी जसा मुद्दा उपस्थित केला की कोविड काळात सुद्धा होमगार्ड जो आहे तो आपल्याला ड्युटी करताना पाहायला मिळाला होता. पण होमगार्डचा मृत्यू होतो किंवा होमगार्डची सेवानिवृत्ती होते, त्याच्यानंतर त्याचं आयुष्य काय, त्याच्यानंतर त्याच्या आर्थिक मानधनाचं काय, हा प्रश्न मागच्या अनेक वर्ष प्रलंबित आहे. यावर विधिमंडळात सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली, पण तोडगा अद्याप जो आहे तो निघालेला नाही. त्यामुळे आता या सगळ्यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार का, त्याच्यावर उत्तरं काय दिली जातील आणि यांना नेमकी काय आश्वासनं दिली जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.